तर फायनली मित्रांनो आजचा तो दिवस आलेला आहे। या ठिकाणी जे ना आपल्याला बोर घ्यायची आणि तो बोरवाला जे ना आता मित्रांनो आता येतोय, जागा बघण्यासाठी येतोय आणि तो आता इथं येऊन जागा बघून जाणार आहे। तर बघू शकता ते दोघ जण आलेले आहेत आणि आता आपल्याला इथं बोर घ्यायची आहे आणि बघूयात गाडी। ते दोघ जण येऊन जागा पाहून गेले आणि फक्त अर्ध्या तासाच्या आत 2 गाड्या घेऊन आले आणि हा आमचा विजेचा वायर खाली होता। तर बघू शकता मित्रांनो त्यांनीच तो वायर वरती केला आणि गाडी इकडे घेऊन येत आहे। मग नंतर त्यांनी आपल्याला जिथं बोर घ्यायची होती बरोबर त्या जागेवर गाडी लावली आणि आम्हाला पूजा करायची सांगितली। पप्पांनी पूजा करून घेतली आणि नारळ फोडायचे राहिले होते तर पप्पांनी मला ते नारळ फोडायला सांगितले आणि मग मी ते नारळ फोडून सगळ्यामध्ये वाटून दिले आणि तिथं थोडाफार दक्षिणा ठेवून आपल्या बोरचं काम झालं होतं सुरू। सगळ्यात आधी त्यांनी 10 लोखंडी रॉड खाली उतरून घेतले। खूप मेहनत करावी लागते यार त्यांना पण। लोखंडी रॉड त्यांनी खांद्यावर उचलून खाली आणून ठेवले आणि ते रॉड पण काही साधे सुधे दिसत नाही, खूप वजनदार दिसत आहेत आणि फक्त 12,000च्या महिन्याच्या पगारावर मित्रांनो ते काम करतायत ते। त्यानंतर मित्रांनो त्यांनी फक्त एकच रॉड जमिनीमध्ये टाकला तर डायरेक्ट पाण्याचा फवारा उडायला लागला। अरे बापरे म्हणलं आता तर आपल्याला खूप पाणी लागणार आहे असं दिसतंय आणि त्यामध्ये मित्रांनो माझ्या खुशीचा ठिकाणच नाही राहिला। काय सांगावं तुम्हाला, एवढी खुशी झाली होती। आधी उडाला पाण्याचा फवारा, नंतर अशी धूळ उडायला लागली ना की काय सांगावं मित्रांनो तुम्हाला। मग झाला ना सगळा उदासन, बसलो गुच्चूप। ती धूळ अंगावर येऊन बसत होती तर मित्रांनो मग तिथून मी आलो बाजूला। तर बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आता एकदम लांबच उभा राहून घेत होतो आपण ती बोर बघायची मजा आणि ती धूळ बघून असं वाटत होतं की आता पाणीच लागत नाही की काय। पण मित्रांनो आलं ना त्या बोर मधून पाणी आणि मग काय झालं ना तुमचा भाऊन तसेच तुमच्या भावाची फॅमिली खुश। ते पाणी जास्त काही वर उडालं नाही मित्रांनो, खालीच पडत होतं मित्रांनो, पण चांगलं पडत होतं आणि आपल्याला जेवढ्या पाण्याची अपेक्षा होती तेवढं पाणी लागलं। आणि मी महादेवाला पण तीच प्रार्थना केली होती की देवा आमची काही जास्त अपेक्षा नाही, फक्त आमच्या गरजेपुरतं पाणी लागू दे। पण तरी पण चांगलंच लागलं बरं। काही तर बोरला मित्रांनो एवढं पण पाणी लागत नाही, काय बरोबर आहे ना। आणि त्यामध्ये काय माहित कसं पाण्याचा कलर लाल झाला होता आणि लाल पाणी यायला लागलं होतं मित्रांनो। हा ही काय पिक्चर आहे म्हणलं, अरे ही पिक्चर तर मित्रांनो आपल्या डोक्याच्या बाहेरच गेली। कसं काय झालं असेल मित्रांनो असं मला सांगा तरी एकदा कमेंट बॉक्स मध्ये। आणि त्यानंतर परत झाला पाण्याचा कलर काळा। अरे हे रंगीबेरंगी पाणी लागतं काय म्हणलं आपल्या बोरला। हा ना, नाही तर काय राव मित्रांनो, काय समजणार आहे आपण। जाऊ द्या असो मित्रांनो, काही पण होऊ द्या, पाणी काय पाण्यासारखंच लागणार आहे ना। त्यानंतर मित्रांनो त्यांची बोर खंदून झालेलं होतं बरं फायनल। मग त्यांनी त्यांचे रोड काढले आणि निघाले त्यांच्या वाटेला। तर मित्रांनो चला आपण पण आपल्या वाटेला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये। जाता जाता मित्रांनो तेवढं फॉलो करून जा बरं, कारण सध्या मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर चला बाय, भेटूया।